या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नवरात्र काही दिवसांनी सुरू होते. सगळीकडे मंगलमय वातावरण असणार आहे. काही लोकांचे उपवास असणार आहेत. पण हा नवरात्रीचा उपवास कसा करावा, या दिवसामध्ये आपण कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी या प्रकर्षाने टाळल्या पाहिजेत, याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. या व्हिडिओमध्ये आपल्याला उपवासाची पूर्णपणे सविस्तर माहिती असणार आहे. तसेच काही नियम आहेत जे स्त्री व पुरुष दोघांनाही थोड्याफार फरकाने सारखेच असणार आहेत. हे सर्व नियम तुम्ही यथाशक्ती पाळले तर नक्कीच याचे शुभफळ आपल्याला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यावर्षी 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या दरम्यान नवरात्र असणार आहे. 15 ऑक्टोबरला म्हणजेच रविवारी घटस्थापना व 24 ऑक्टोबरला दसरा म्हणजेच विजयादशमी असणार आहे. तर या पूर्ण 9 दिवसामध्ये आपण उपवास कसा करावा, उपवासाला काय खावं, याची आपण आता माहिती घेऊया. तर नवरात्रीचे उपवास करण्याचे हे 3 ते 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे पूर्ण नवरात्राचा उपवास, दुसरा प्रकार म्हणजे उठता बसता उपवास, तिसरा म्हणजे अष्टमीचा उपवास आणि चौथा म्हणजे 2.5 दिवसाचा उपवास. चला तर मग आता ह्याची पूर्णपणे आपण सविस्तर माहिती घेऊया. ह्यातला पहिला प्रकार म्हणजे पूर्ण नवरात्रीचा उपवास. यामध्ये या उपवासाची सुरुवात ही घटस्थापनेपासून होते व घट हल्ल्यानंतर किंवा उठवल्यानंतर हा उपवास सोडायचा असतो. घटस्थापना ही अश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच प्रथम दिवशी होते, म्हणजेच उपवास या दिवसापासून सुरू होतो. तसेच काही ठिकाणी घट हा नवमीला हलवतात तर काही ठिकाणी दशमीला हलवतात. तुमच्या भागात जशी पद्धत असेल तसे घट हल्ल्यानंतर हा उपवास तुम्ही सोडू शकता. दशमीला जर घट हलणार असेल तर दसऱ्याची पूर्ण पूजा करून देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे. आणि जर तुमच्याकडे नवमीला म्हणजेच 9व्या दिवशी जर घट हलवण्याची प्रथा असेल तर 9व्या दिवशी घट हलल्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता. ज्यांना BP शुगरचा त्रास आहे किंवा गोळ्या औषधं चालू आहे, तसेच कोणी गरोदर असेल किंवा स्तनपान करणाऱ्या माता असतील तर त्यांनी उपवास करायचा अट्टहास करू नये. जरी ते उपवास तुम्हाला निघणार असतील तरी उपवासाच्या पदार्थांचा त्रास होऊ शकतो. मनापासून केलेली देवीची भक्ती ही देवीला प्रसन्न करून जाते. उपवासाचा दुसरा प्रकार म्हणजे उठता बसता उपवास. यामध्ये घटस्थापनेच्या दिवशी उपवास करायचा असतो व तो दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजेच दुसऱ्या माळेला सोडायचा असतो. हा झाला बसता उपवास. तसेच ज्यांच्याकडे नवमीला घट हलवतात त्यांनी अष्टमीला उपवास धरायचा व नवमीला घट हलवल्यानंतर सोडायचा. व ज्यांच्याकडे दशमीला घट हलवतात त्यांनी नवमीला उपवास धरायचा असतो व दशमीला पूजा करून नैवेद्य दाखवल्यानंतर आणि घट हलवल्यानंतर हा उपवास सोडायचा असतो. याला म्हणतात उठवायचा उपवास. म्हणजे थोडक्यात काय तर ह्याला म्हणतात बसता उठता उपवास. यातील तिसरा प्रकार म्हणजे अष्टमीचा उपवास. काही लोक म्हणजे ज्यांना हे वरील दोन्ही प्रकारे उपवास करणे शक्य नाही त्यांनी अष्टमीचा उपवास करावा. जुने जाणकार असे सांगतात की एक अष्टमीचा उपवास केला की पूर्ण नवरात्र उपवास केल्याचे पुण्य मिळते. म्हणून हा अष्टमीचा उपवासही केला जातो, जो दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवमीला सकाळी सोडतात. यातील पुढचा उपवासाचा प्रकार आहे तो म्हणजे 2.5 दिवसाचा उपवास आहे. हा उपवास नवरात्राच्या शेवटच्या दिवसांमध्ये केला जातो. म्हणजे ज्यांच्याकडे दशमीला घट हलणार असतील ते लोक अष्टमी नवमी या दिवशी उपवास करून दशमीला पूजा झाल्यानंतर व घट हलल्यानंतर हा उपवास सोडतात. तसेच ज्यांच्याकडे नवमीला घट हलणार आहेत ते सप्तमी व अष्टमी उपवास करून नवमीला घट हलल्यानंतर हा उपवास सोडतात. उपवासाला तुम्ही साबुदाणा, भगर म्हणजेच वरई, शेंगदाणे, राजगिरा, शिंगाडा, रताळे, बटाटे इत्यादी साहित्य वापरून जेवणाचे पदार्थ करू शकता. काही ठिकाणी राजगिऱ्याची भाजी, भेंडीची भाजीही खातात. तसेच लाल भोपळ्याची भाजीही करतात. तर ज्याला जसे जमेल तसे उपवास तुम्ही करू शकता. शरीराला जास्त त्रास देऊन उपवास करून नंतर आजारी पडण्यापेक्षा
आपल्याला जसे सोसेल तसा उपवास करावा. शेवटी देव हा मनापासून केलेल्या भक्तीचा भुकेला असतो, नाही का? तसेच काही लोकांना प्रश्न पडतो की आमच्या घरी घट नाही आहे तर मी उपवास करू का? तुमची जर मनापासून इच्छा असेल तर तुमच्या घरी जरी घट नसला तरी तुम्ही उपवास करू शकता. तसेच अजून एक असा नियम आहे की जर तुमच्या घरी घटस्थापना आहे, तुम्ही पूजा अर्चना करताय, पण तुम्हाला उपवास करायला नाही जमते तरीही चालू शकतं. असा काहीही अट्टाहास नाही आहे की तुम्ही तुमच्या घरी घट बसलेला आहे तर तुम्ही उपवास केलाच पाहिजे. आधी आपली तब्येत सांभाळायची. देव म्हणत नाही की तुमच्या शरीराला त्रास देऊन माझी तुम्ही पूजा अर्चना किंवा उपास तापास करा. तर जसे तुम्हाला जमेल तसे तुम्ही उपवास करू शकता. हे झाले उपवासाचे. पण या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण काय केले पाहिजे, काय टाळले पाहिजे याची आता आपण माहिती घेऊयात. तर नवरात्रीच्या दिवसांमध्ये सगळ्यात पहिला नियम असा म्हणजे ज्यांच्याकडे कुलदेवीचा टाक किंवा मुखवटा आहे त्यांनी घटस्थापना अवश्य करावी. घटस्थापनेच्या बरोबरच मंगल कलशाचीही स्थापना करावी. तसेच नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या श्लोकांचे पठण करणेही शुभ मानले जाते, तर तो पाठ तुम्ही अवश्य करावा. तसेच कलशासमोर तुपाचा दिवा लावून दोन्ही वेळा आरती करायची आहे. नवरात्रीमध्ये पाळायचा पुढचा नियम म्हणजे एकाच घरात 2 घट कधीही बसू नये. म्हणजे समजा गावी तुमचे घर आहे आणि तुमचे तिथे सासू सासरे राहत असतील किंवा तुमचे आजी आजोबा असतील, चुलते काकी काका असतील आणि तिथे जर गावी तुमच्याकडे जर घट बसत असेल आणि तुम्ही नोकरीनिमित्ताने जर शहरामध्ये राहत असताल तर तुम्ही इथे वेगळा घट बसवायचा नाही. हां, जर तुमचा गावी घट बसत नसेल आणि तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही या घरीही तो घट बसवू शकता. पण एकाच घरामध्ये 2 घट बसवायचे नाही. तुम्ही देवीची पूजा करू शकता, उपवास करू शकता, पण एकाच घरामध्ये 2 घट बसवायची परवानगी नाही. याचा पुढचा नियम म्हणजे ज्याने उपवास धरला आहे त्यांनी चांबड्याची चप्पल, बूट किंवा जो पुरुष लोक कमरेला बेल्ट वापरतात तो चांबड्याचा वापरायचा नाही आहे. आजकाल तसे सगळेच कामानिमित्त घराबाहेर पडतात. पूर्वीच्या काळी उपवास धरणारी माणसे ही चप्पल घालत नसे, पण आता सगळ्यांनाच बाहेर पडावं लागतं, तर तुम्ही प्लॅस्टिक किंवा रबरचे सँडल, चप्पल किंवा शूज तुम्ही या नवरात्रीच्या दरम्यान वापरू शकता. यातील पुढचा नियम म्हणजे नवरात्रीमध्ये हे ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. तसेच उपवासकर्त्याने गादीवर झोपायचे नाही आहे किंवा उशी घ्यायची नाही आहे. म्हणजे अगदी साधी जीवनशैली तुम्हाला ठेवायची आहे. तर या उपवासकर्त्याने या 9 दिवसामध्ये एकदम साध्या जीवनशैलीचा अवलंब करायचा आहे. त्यामुळेच जमिनीवर चटई किंवा सतरंजी टाकून देवाच्या इथे झोपायचे आहे. पूर्वीच्या काळी तर मला आठवते आमचे आजोबा आहेत ते उपवास करायचे आणि ते देवळामध्ये झोपायला जायचे. तर ते पूर्वीच्या काळी पुरुष मंडळी ही नवरात्रीच्या काळामध्ये देवळामध्ये झोपण्यासाठी जात असत. तर याच्या पुढचा नियम म्हणजे या काळामध्ये उपवास करणारा जो व्यक्ती आहे त्यांनी केस कापायचे नाही आहेत, दाढी करायची नाही आहे किंवा नखही कापायची नाही आहेत. नवरात्र सुरू व्हायच्या आधी तुम्हाला जर केस कापायचे असतील, दाढी करायची असेल किंवा नख कापायचे असतील तर तुम्ही ते करू शकता. पण नवरात्रीच्या काळामध्ये ज्या माणसाने उपवास धरलेला आहे, ज्या व्यक्तीने उपवास धरलेला आहे त्यांनी केस कापू नये, दाढी करू नये, तसेच नखेही कापू नयेत. हा नियम स्त्रियांनीही पाळावा. नवरात्रीमध्ये ॲब्रो करणे, वॅक्सिंग करणे, तसेच केस कापणे हे करू नये. त्याचा पुढचा नियम आहे तो म्हणजे विष्णू पुराणानुसार उपवासकर्त्याने दुपारी झोपायचे नाही आहे. आपल्याला जर समजा तुम्ही घरी असताल तर सवय असते की थोडीशी दुपारी आपण झोप काढतो. तर ज्याने उपवास केलेला आहे त्याने दुपारी झोपायचं नाही आहे. बहुतेक लोकांकडे घटापुढे अखंड दिव्याची ज्योत असते किंवा ती प्रथा असते. तर ज्यांच्याकडे अखंड दिव्याची ज्योत आहे किंवा अखंड दिवा तेवण्याची जी प्रथा आहे त्यांनी घर बंद करून सर्वांनी एकसाथ कुठेही जायचे नाही आहे. शहरामध्ये काही ठिकाणी आता नवरा बायको दोघंही जर जॉब करत असतील आणि त्यांना घर बंद करण्याशिवाय पर्यायच नाही आहे तर त्यांनी कामावरून घरी आल्यानंतर किंवा ऑफिसवरून घरी आल्यानंतर घटासमोर दिवा प्रज्वलित करून ओम कुलदेवताय नमहा असा 11 वेळा तुम्ही जप करून त्या दिव्याची म्हणा किंवा त्याची तुम्ही माफी मागायची आहे. पण जर घरात तुमच्या भरपूर माणसं असतील, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये तुम्ही राहत असाल तर कोणी ना कोणी घरामध्ये तुमच्या असणं आवश्यक आहे. घर बंद करून जर अखंड दिवा असेल तर घर बंद करून सगळ्यांनी एकसाथ कुठेही बाहेर जायचं नाही आहे.
नवरात्रीमध्ये पाळायचा पुढचा नियम म्हणजे घरामध्ये नवरात्रीच्या दिवसांमध्ये मांसाहार तसेच व्यसन करणे पूर्णपणे वर्ज्य आहे. तसेच या दिवसांमध्ये घरात कलह भांडणं होणार नाहीत याची खबरदारी जरूर घ्यावी. थोरा मोठ्यांचा व एकमेकांचा आदर करावा. नवरात्रीच्या दिवसामध्ये कोणालाही उसने पैसे देणे टाळावे. तसेच जमलं तर दिवे लागणीनंतर शक्यतो आपले पैसे काहीही खरेदीला बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. पूर्ण नवरात्रीमध्ये शक्यतो उपवासकर्त्याने काळे कपडे वापरू नये किंवा स्त्रियांनी काळी साडी घालू नये. जे आपल्याला शुभ रंग सांगितले आहेत हिरवा, लाल, पिवळा अशा रंगाचे कपडे तुम्ही वापरू शकता. तर या नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्ही असे जर काही नियम पाळले तर तुमची कुलदेवता तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल. आणि शिवाय मनापासून आपण सेवा करणारच आहोत. त्यामुळे सर्वांनी हे नवरात्रीचे नियम अवश्य पाळावेत. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण हा चॅनल माझा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. थँक्यू. स्टे ट्यून.